अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज श्रावणातील दुसरा श्रावणी मंगळवार आहे। खरं तर संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी, पूजा पाठ मंत्र स्तोत्र सिद्ध करण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी संपूर्ण श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो। श्रावणातील प्रत्येक मंगळवार हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात सकारात्मकता आणण्यासाठी आणि मोठं कर्ज असेल तर त्या कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी प्रत्येक मंगळवार हा विशेष प्रभावी मानला जातो। आपल्यापैकी असंख्य लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यात कर्जबाधा खूप जास्त आहे। कधी आपण मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेतो, कधी आपण स्वतःचं घर घेण्यासाठी कर्ज घेतो, कधी गाडी हवी म्हणून कर्ज घेतो, कधी आपण आजारपणासाठी, कधी व्यवसाय वाढीसाठी, कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी आपण कर्ज घेत असतो। एखाद्या व्यक्तीकडनं 50,000 किंवा 2,000, 4,000, 10,000, 1 लाख, 4 लाख हे पैसे घेणं म्हणजे सुद्धा आपल्या डोक्यावर असणारं कर्ज असतं। बघा, जर तुमच्या आयुष्यात कर्जासंदर्भात कुठलीही समस्या असेल, तुमच्याकडे पैसा टिकत नसेल, लक्ष्मी स्थिर नसेल, तर आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय प्रत्येकाने आवर्जून करा। आज श्रावणातील मंगळवार आहे। बघा, लक्ष्मीचा, माता लक्ष्मीचा दिवस आहे। अत्यंत मोठा योग आहे। आज संध्याकाळी 6च्या पुढे, रात्री 8, 8:30च्या आसपास तुम्ही कधीही हा उपाय करू शकता। आता मी तुम्हाला सगळ्यात पहिले या उपायासाठी लागणारं साहित्य सांगते। एक काचेचं भांडं घ्यायचं, काचेची बरणी घेऊ शकता, काचेची बॉटल घेऊ शकता। तुमच्याकडे जर एखादा काचेचा ग्लास किंवा बाउल असेल, तुम्ही ते घेतलं तरीही चालेल, पण या उपायासाठी तुम्हाला काचच लागणार आहे। बघा, काचेचा संबंध हा राहू ग्रहाशी आहे आणि आपल्याला पैसा देणारा ग्रह हा राहूच आहे। कितीही म्हटलं की राहू मागे लागला की असं होतं, राहू तसा आहे। कितीही राहूला दोष दिले, राहूचा दोष असेल तरी लक्षात ठेवा, पैसे वाटणारा, पैसे देणारा, आपल्यापर्यंत धनप्राप्ती करणारा जर कुठला ग्रह असेल तर तो राहू। राहूचा जर तुमच्याशी चांगला संबंध असेल, राहू जर तुमच्या आयुष्यात, तुमच्या कुंडलीत खुश असेल, स्थिर असेल, तर लक्षात ठेवा कधीच पैसा कमी पडत नाही। आणि काच ही राहूशी संबंधित आहे, म्हणून तुम्हाला काचेचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या काचेच्या भांड्यामध्ये तुम्हाला एक मूठभर मीठ घालायचं आहे। जेवढं मोठं भांडं घेतलेलं आहे, जेवढी मोठी बरणी किंवा बॉटल घेतलेली आहे ती पूर्ण भरेपर्यंत, अगदी थोडीशी ती रिकामी राहिली पाहिजे, पण पूर्ण पॅक होईपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। ठीक आहे। यानंतर काय करायचं आहे तर तुम्हाला 3 हिरव्या वेलच्या, इलायच्या घ्यायच्या आहेत। आपल्या घरामध्ये ज्या हिरव्या वेलच्या असतात, ह्या 3 हिरव्या वेलच्या घ्यायच्या। 3ही हिरव्या वेलच्या ज्या आहेत ह्या तुम्हाला एक एक करत त्या मिठाच्या बरणीत दाबायच्या आहेत। समजा ही मिठाची बरणी मी घेतलेली आहे, यामध्ये जे मीठ आहे त्या मिठात पहिली हिरवी वेलची दाबायची, दुसरी दाबायची, तिसरी दाबायची। प्रत्येक वेळी हिरवी वेलची मिठाच्या बरणीत, काचेच्या मिठाच्या बरणीत दाबत असताना प्रत्येक वेळी धुमावती मंत्र म्हणायचा। 3 हिरव्या वेलच्या दाबलेल्या आहेत, 3 वेळा धुमावती मंत्र म्हणायचा। किती? 3 वेळा। ओम धूम धूम धुमावती स्वाहा, ओम धूम 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 धुमावती स्वाहा हा मंत्र म्हणायचा। हिरवी वेलची दाबायची, पुन्हा धुमावती मंत्र, पुन्हा हिरवी वेलची, पुन्हा तिसऱ्या वेळेस सेम। इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एक सफेद रंगाचं फूल घ्यायचं आहे, पांढऱ्या रंगाचं फूल। सफेद रंगाचं फूल आपल्या उजव्या हातात घ्यायचं। सगळ्यात पहिले सफेद रंगाचं फूल उजव्या हातात घ्यायचं आणि पुन्हा एकदा 108 वेळा धुमावती मंत्र म्हणायचा। ओम धूम धुमावती स्वाहा, ओम धूम 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 धूम धुमावती स्वाहा हा मंत्र 108 वेळा म्हणायचा। 108 वेळा हा मंत्र म्हणून झाला की हे पांढरं फूल जे आहे ते त्या बरणीमध्ये, ते त्या मिठावरती अर्पण करायचं। ठीक आहे। यानंतर एक सफेद रंगाचं कापड घ्यायचं। सफेद रंगाचं कापड घ्यायचं, त्या बरणीवर ते कापड ठेवायचं, किंवा तुम्ही ग्लास घेतला असेल, जे काही घेतलं असेल तर ते कापड जे आहे ते त्या ग्लासला किंवा त्या बाऊलला व्यवस्थित घट्ट बांधायचं।
बरणी घेतली असेल तर बरणीवरती किंवा बॉटल घेतली असेल त्या बॉटलवरती ते कापड ठेवायचं आणि त्याचं जर झाकण असेल बरणीचं तर वरून ते लावून ते पॅक करायचं. आता ही बरणी जी आहे ती देवघरात ठेवायची. ही बरणी देवघरात, आपल्या देवघराच्या आजूबाजूला कुठेही पाट चौरंग ठेवला तरीही चालेल, त्याच्यावरती ही बरणी ठेवायची. त्यानंतर तुपाचा दिवा पेटवायचा. शुद्ध तूप घ्यायचं. आता नसेलच तूप तुमच्याकडे जर तेल असेल तिळीचं तुम्ही ते घेतलं तरीही चालेल. तुपाचा किंवा तेलाचा एक छान दिवा लावायचा. हा दिवा 5 वेळा त्या मीठ भरलेल्या काचेच्या बरणीला ओवाळून घ्यायचा. 3 उदबत्त्या घ्यायच्या, त्यासुद्धा ओवाळायच्या. दिवा त्या बरणीच्या समोर ठेवून द्यायचा. ज्या उदबत्त्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा ओवाळून छान बरणीच्या समोर ठेवून द्यायच्या. आणि ही बरणी मंगळवारी रात्रभर आपल्या देवघरात ठेवायची, पूर्ण रात्रभर. सकाळी तुम्ही उठलात, बुधवारच्या दिवशी तुम्ही सकाळी उठलात, स्वच्छ अंघोळ वगैरे जे काही आहे ते आपलं सगळं काही आवरलं की त्याच्यानंतर काय करायचं, देवघराच्या समोर यायचं. देवघरात सकाळी पुन्हा दिवाबत्ती आपण जी करतो ती दिवाबत्ती करून घ्यायची. जी बरणी, ज्या बरणीमध्ये आपण मीठ घातलेलं आहे, ज्यात हिरवी वेलची घातलेली आहे, त्या बरणीचं झाकण ओपन करायचं. आता बरणीचं झाकण ओपन केल्यानंतर त्यामध्ये असणारं जे मीठ आहे ते थोडंसं मीठ बाजूला काढायचं. त्यातलं थोडंसं मीठ बाजूला काढायचं, लाल कापडात ठेवायचं. एक हिरवी वेलची जी आपण त्या मिठात दाबलेली आहे ती हिरवी वेलची पण काढायची आणि ती सुद्धा त्या लाल कापडावर ठेवायची. पूर्ण बरणीचं जे झाकण आहे ते व्यवस्थित पॅक लावायचं कापडासकट. आणि आता ही बरणी आपल्या तिजोरीत ठेवायची, आपल्या कपाटाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात ठेवा, पण आपल्या कपाटात ही बरणी ठेवा. आणि जर थोडंसं मीठ आणि जे हिरवी वेलची काढून घेतलेले आहे लाल कापडामध्ये, त्या कापडाला घट्ट गाठ मारायची आणि ही पोटली मात्र आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ ठेवायची. पतीवर खूप कर्ज आहे, पतीच्या सोबत ठेवा. मुलांवर कर्ज आहे, मुलांच्या सोबत ठेवा. तुमच्या स्वतःवर कर्ज आहे तर तुमच्यासोबत ठेवा. ज्यांना कुणालाही पैशासंदर्भात काही अडचण असेल, धन येत नसेल, सतत आर्थिक समस्या असतील, लक्षात ठेवा त्या प्रत्येकाने ही मिठाची पुडी आपल्याजवळ ठेवायची. याने धन कधी कमी पडणार नाही, पैशांची समस्या कधी येणार नाही, कधीही कुठली आर्थिक चणचण जी आहे ना ती भासणार नाही. तुमच्या आयुष्यात कितीही कर्ज असेल, कितीही लाखोंचं असेल, करोडोंचं असेल, पण हा उपाय केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये, अवघ्या काही महिन्यांमध्ये त्या कर्जातून मुक्तता व्हायला सुरुवात होईल. जे काही तुमच्या घरात येईल पैसा तो स्थिर व्हायला लागेल. जिथे येतच नव्हता तिथे चहूबाजूने हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरामध्ये पैसे येऊ लागेल. बघा, मिठाचा संबंध माता लक्ष्मीशी आहे, काचेचा संबंध राहू ग्रहाशी आहे. जेव्हा या राहू ग्रहात तुम्ही ही लक्ष्मी ठेवाल तेव्हा तो राहू ग्रह स्थिर होईल, तो राहू ग्रह तुम्हाला साथ देईल, लक्ष्मी प्रसन्न होईल, ज्यामुळे पैशांच्या अडचणी दूर होऊन तुमच्या आयुष्यामध्ये नेहमीच धनप्राप्तीचे योग जे आहेत ना ते सुरू होतील. खूप साधा सोपा उपाय आहे, नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.